स्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका मी या चॅनलवर यापूर्वीच पोस्ट केलेली आहे. आज उत्तरपत्रिका पाहू. द्वितीय सत्र परीक्षा 2024-25. विषय आहे मराठी. इयत्ता 11वी कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांना हा विषय आहे आणि 80 गुण आहेत. वेळ 3 तासाचा निर्धारित केलेला आहे उत्तर लेखनासाठी. ही सराव प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा. अशाच स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असेल. प्रश्न किंवा कृती काही बदल झालेल्या असू शकतील, पण आराखडा किंवा रचना अशा प्रकारचाच असणार आहे. चला तर पाहूया. इयत्ता 11वी मराठी या विषयाची कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका, त्याची उत्तरं पण समजून घ्या. उतारे आणि स्वमत अभिव्यक्तीच्या कृती कशा सोडवायच्या ते पाहूया आपण. विभाग पहिला आहे गद्य म्हणजे धड्यांचा. त्याला 20 गुण निर्धारित केलेले आहेत धड्यांच्यावर आणि एकूण 6 धडे आहेत आपल्याला. कृती क्रमांक पहिली अ. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आणि कृतीवर 8 गुण निर्धारित केलेले आहेत. आणि इथे पहिली आणि दुसरी कृती दिलेली आहे चौकटीमध्ये. तिथे घटना दिलेली आहे आणि त्याचा परिणाम लिहायचा आहे आणि त्याच्यासाठी 2 गुण आहेत. इथे उत्तरं मी घेतलेली आहेत. एक, कोकिळ पक्षाने तोंड उघडणे ही घटना आहे. त्याचा परिणाम परिच्छेदामध्ये आलेला आहे पुढे. मी ते उत्तर घेतलं आहे. आपोआप संगीत वाहू लागते हे उत्तर लिहायचं. 2, जातीच्या कवीचे हृदय ताल धरून बसलेले असणे. त्याचा परिणाम काय? त्यामुळे त्याच्या जिभेवर शब्द जो येतो तो मुळी नाचतच येतो, अशी ओळच दिलेली आहे परिच्छेदामध्ये. 3, शब्दाचा अर्थ लिहायचा आहे. अपढिक म्हणजे अशिक्षित असा अर्थ लिहायचा. समानार्थी शब्द 1 गुण. 4, विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. अमर. अमर या शब्दाला विरुद्धार्थाचे 3 शब्द मी इथे दिलेत. मृत्यू, नश्वर, मर्त्य. यापैकी कुठलाही एक लिहिला तरी चालेल. 1 गुण आहे. 3 अर्थ दिलेले आहेत विरुद्ध, त्यातला एक कुठलाही लिहा. आता परिमल या पाठातील हा उतारा दिलेला आहे बहिणाबाईंच्या संदर्भातला प्रकयात्रेंनी लिहिलेला. त्याचबरोबर ती वही मी त्यांच्या हातातून खसकन ओढून घेतली आणि आदाशासारख्या साऱ्या कविता भरभर चाळल्या. भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही. मी ओरडून सोपानदेवांना म्हणालो, अहो हे बावनकशी सोने आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे हा गुन्हा आहे. त्याच क्षणी हे काव्य प्रसिद्ध करायचे आम्ही ठरवले. प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे आहे. ते त्याच्याबरोबरच यावे लागते. यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काही संबंध नाही. हे माझे आता ठाम मत झाले आहे. कोकिळ पक्षाने तोंड उघडले की आपोआप संगीत वाहू लागते. इथे आपल्याला एक घटना आणि त्याचा परिणामाचं उत्तर मिळालं. प्राजक्ताची कळी उमलली की ती सुगंधाचेच निश्वास टाकू लागते. तसे जातीच्या कवीचे आहे. त्याचे हृदयच ताल धरून बसलेले असते. इथे एक उत्तर मिळालं. ताल धरून बसलेले असते. परिणाम, त्यामुळे त्याच्या जिभेवर जो शब्द येतो तो मुळी नाचतच येतो. हे 2 उत्तरं आपल्याला या परिच्छेदात सापडले आहेत. मी पुन्हा अधोरेखित करते की आपोआप संगीत वाहू लागते हे एक उत्तर आणि त्याच्या जिभेवर जो शब्द येतो तो मुळी नाचतच येतो हे दुसरं उत्तर. सृष्टीतले सौंदर्य तेवढे त्याच्या डोळ्याला दिसते आणि जीवनातले संगीत त्याला ऐकू येते. डोंगराच्या कपारी अडून जसा एखादा झरा उचंबळत असतो तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून उसळ्या घेत असते. असे मानल्याखेरीज जगातील अमर काव्य कसे जन्माला येते हे कोडे सुटणार नाही. बहिणाबाई यांनी तर शाळेचे कधी तोंड पाहिले नाही. त्यांना लिहिता येत नव्हते नि वाचताही येत नव्हते. गावातील मंदिरे ह्याच माझ्या शाळा असे त्या म्हणत. रोजचे घरातले आणि शेतातले काम करता करता त्यांनी गाणी रचली आणि त्यातली थोडी कुणीतरी टिपून ठेवली. पुष्कळशी त्यांच्याबरोबरच गेली. अशी ही एक अपढिक आणि कष्टाळू गृहिणी जात्यावर दळण दळता किंवा चूल फुंकता माय भी माई माऊली जशी आंब्याची सावली किंवा माझ्या माहेराची वाट मले वाटे मखमल असले जिवंत काव्य श्वास टाकावा इतक्या सहजतेने कशी करू शकते? कुणी म्हणेल आपल्या बायकांच्या जुन्या गाण्यात असले काव्य वाटलेल तितके आढळून येते, पण तसे नाही. यावर स्वमत अभिव्यक्तीच्या कृती आहेत. 5वी, गावातील मंदिरे ह्या माझ्या शाळा. या बहिणाबाईंनी केलेल्या विधानाचा अर्थ पाठाद्वारे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 4 गुण आहेत.
आणि याला किंवा दिलेला आहे. बहिणाबाईच्या काव्यलेखनाची वैशिष्ट्ये लिहा. दोनपैकी एकच सोडवायचं आहे. आपण आता इथे एक सोडवूया. मी सोडवलेला आहे किंवा अभिव्यक्ती. बहिणाबाईच्या काव्यलेखनाची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर: बहिणाबाई या निरक्षर अशिक्षित होत्या, त्यामुळे त्यांची गाणी कविता या सामान्य दर्जाच्या जुनाट वळणाच्या असतील असे कोणाचे मत होऊ शकते, पण त्या तशा नाहीत. त्यांच्या कविता रचनेच्या दृष्टीने अत्यंत आधुनिक आहेत, तसेच त्या आशयाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत आधुनिक आहेत. त्यांचे विचार कल्पना आधुनिक काळातल्याच आहेत. त्यांचे सर्व विचार आजच्या काळातही पूर्णपणे लागू पडतात. बहिणाबाईंची प्रत्येक कविता परिपूर्ण आहे. त्यांच्या प्रत्येक कवितेत एक संपूर्ण घटना किंवा विचार आहे. कवितेचा प्रारंभ आणि शेवट यात नाट्यात्मकता आहे. ही बाब आधुनिक आहे. कवितेच्या रचनेकडे त्यांचे खास लक्ष आहे असे दिसून येते. कवितेला विचार किंवा भावना फापट पसारा न लावता सांगतात. कमीत कमी आणि नेमक्या शब्दात आपला आशय मांडतात. त्यासाठी फार मोठे भाषिक आणि वैचारिक कौशल्य लागते. ते बहिणाबाईकडे पुरेपूर आहे. आपली कविता लोकांना आवडावी, लोकांनी ती सतत गुणगुणत राहावी, यासाठी बहिणाबाई जाणीवपूर्वक कर्णमधुर शब्दांचा वापर करतात असे दिसत नाही. आशयाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशा सोप्या सोप्या छोट्या छोट्या व सुंदर शब्दांची योजना त्या करतात. हेही मुद्दाम त्या करतात असे नव्हे. बहिणाबाई या निसर्गाशी व खेड्यातील समाज जीवनाशी निर्मळ मनाने समरस झाल्या आहेत. निसर्गाचे दर्शन घेत असताना, घरात शेतात काम करीत असताना त्या गुणगुणत कविता निर्माण करतात. त्यामुळे कामातली निसर्गातली लय त्यांच्या कवितेला सहज मिळते. म्हणूनच त्यांच्या कवितेतले शब्द सहजगत्या अवतरतात. हे सर्व आधुनिक आहे. अहिराणी भाषेचा उपयोग तर बहिणाबाईंच्या कवितेला एक वेगळेच अलंकार चढवतो. त्या भाषेतला सर्व गोडवा सर्व सौंदर्य त्यांच्या कवितेला मिळते. भाषा अपरिचित म्हणून कविता अपरिचित राहत नाही. त्यांची कविता वाचता वाचता आपोआप कळत जाते. हे त्यांच्या कवितेचे फार मोठे सामर्थ्य आहे. दुसरी कृती सुरू होते. ब. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. इथे पण 8 गुण आहेत. आणि वाङ्मयीन लेखाचा शिल्पकार, लेण्याचा शिल्पकार यातला हा उतारा आहे. टॉलस्टॉयला वाचनाची आवड जबरदस्त होती. त्याच्या वाचनाचा वेग उत्तम होता. टॉलस्टॉयने भरपूर वाचन व मनन केले. पुश्किन, टर्जिनेव, डिकन्स, वॉल्टेअर, रुसो इत्यादी ग्रंथकारांचा मनपूर्वक अभ्यास केला. त्यामुळे अभिजात साहित्याची आवड संस्कारित झाली. लेखन वाचनाच्या बाबतीतही खूप चिकित्सा सुरू होती. सपाटून वाचन सुरू होते. ललित साहित्य, तात्विक साहित्य, राजकारण, इतिहास, बडे बडे ग्रंथराज सेवेस हजर होते. यासनायाहून सारखी पुस्तके तो मागवत होता. सारे काही त्याला अगदी आदर्शातले आदर्श असे हवे होते. प्रत्येक वाचलेल्या पुस्तकावर निसट्टा तरी अभिप्राय नोंदला जात होता. अदलेमधले सामान्य सुवर्णमध्य गाठणारे असे काही एक त्याला आवडत नव्हते. तडजोड नको होती. शुद्ध आदर्शाचा अट्टहास होता. युरोपच्या प्रवासात असताना निसर्ग सुंदर परिसरात तो अगदी वेडावून गेला होता. बाहेरचे सौंदर्य माझ्या डोळ्यातून अंतरात्म्यात ओतले जाते. माझ्या अंतरंगात आनंद भरलेला आहे. मला जगायचे आहे. मला चिरंजीव व्हायचे आहे. हा निरागस आनंद मनात गोड हुरहुर निर्माण करत होता. आता यावर कृती विचारलेले आहेत. क्रमांक 1, टॉलस्टॉयने वाचलेले लेखक. आता इथे ब आणि क 3 लिहायचे आहेत आणि 2 गुण. आणि इथे नावं दिलेली आहेत, परिच्छेदातली घेतली आहेत. पुश्किन, टर्जिनेव, डिकन्स, वॉल्टेअर आणि रुसो यातली कुठलेही 3 किंवा 4 जेवढी विचारली असतील तेवढी लिहा. 2, टॉलस्टॉयच्या सेवेस हजर असणारे कोण कोण आहेत ते इथे उत्तर लिहायचे. 2 गुणांच्यासाठी इथे उत्तर घेतलंय. ललित साहित्य, तात्विक साहित्य, राजकारण, इतिहास, बडे बडे ग्रंथराज एवढं उत्तर लिहायचं. सेवेस हजर होते. आणि तिसरं आहे स्वमत अभिव्यक्तीची कृती. वाचनाचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा किंवा टॉलस्टॉयच्या तरल संवेदनांची सूचक आठवण तुमच्या शब्दात वर्णन करा. 4 गुण आहेत. 2 पैकी कुठलंही एक सोडवायचं. आपण आता इथे दोन्ही सोडवूया. वाचनाचे महत्त्व. आता मी लिहिलेलं आहे हे वाचनाचं महत्त्व. यात तुम्ही बदल करू शकता किंवा तुमच्या मनाने वेगळं आणखी लिहू शकता. वाचनाचे महत्त्व. वाचनामुळे आपले लक्ष केंद्रित करणे, स्मरणशक्ती, सहानुभूती आणि संवाद कौशल्य सुधारते. वाचनामुळे आपले मानसिक आरोग्य सुधारते आणि ताण कमी होतो. वाचनामुळे आपल्याला दीर्घायुष्य मिळण्यास मदत होते. वाचनामुळे आपले मन विकसित होते आणि आपल्याला जीवनाचे भरपूर ज्ञान आणि धडे देतात. वाचनामुळे आपला शब्दसंग्रह सुधारतो आणि आपले संवाद कौशल्य विकसित होते. वाचनामुळे आपली सर्जनशील क्षमता वाढते.
वाचनामुळे आपले ज्ञान वाढते आणि आपल्याला अधिक बौद्धिक आणि समंजस बनवते. वाचनामुळे आपल्याला कामात आणि नातेसंबंधामध्ये यशस्वी होण्यासाठी नवीन गोष्टी शिकण्यास देखील मदत होते. वाचनाने माणूस ज्ञानी होतो आणि त्याला पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो. वाचन ही एक कला आहे. वाचन माणसाला माणूस बनवते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकवते, अंतर्मुख करविते. त्याचप्रमाणे जीवनात योग्य अयोग्य काय याची जाणीव करून देते. आपल्या समाजात वाचाल तर वाचाल अशी म्हण प्रचलित आहे. दुसरी आहे कृती, टॉलस्टॉयच्या तरल संवेदनेची सूचक आठवण तुमच्या शब्दात वर्णन करा. उत्तर, टॉलस्टॉयने आपल्या तान्हेपणीच्या आठवणी लिहून ठेवलेल्या 2 आठवणी आश्चर्यकारकच आहेत. नुसत्या आश्चर्यकारकच नव्हे तर निसर्गातील तो एक चमत्कारच मानला पाहिजे. टॉलस्टॉयला तान्हेपणी टबमध्ये अंघोळ घातली जात होती त्या प्रसंगाची त्याची आठवण आहे. अंघोळीसाठी त्याला एका टबमध्ये बसवले होते. दाई त्याच्या अंगाला सुगंधी साबण लावत होती, त्याचे अंग चोळत होती. तो सुगंध सर्व पाण्यात मिसळला होता. आत्तापर्यंत अनुभवलेल्या गंधापेक्षा हा सुगंध वेगळाच होता. विशेष म्हणजे हा वेगळेपणा जाणवल्यामुळे तान्हा टॉलस्टॉय उत्तेजित झाला होता. मोठ्या माणसांना जसे स्वतःच्या शरीराचे अस्तित्व स्पष्टपणे जाणवते तसे त्याला या वयामध्ये स्वतःचा चिमुकला देह जाणवत होता. लाकडी टबाचा मऊपणा, त्याचा काळेभोरपणा त्याला उत्कटपणे जाणवत होता. बाह्यात उमडलेल्या दाईचा हात, त्या हाताची दृश्य प्रतिमा, पाण्याच्या कडत वाफा ते त्याला अजूनही आठवत होते. पाण्याशी खेळताना होणारा आवाज, टबाच्या ओल्या कडांवरून चिमुकले हात फिरवताना जाणवलेला पृष्ठभागाचा गुळगुळीतपणा, हे सर्व त्याला अजूनही जसेच्या तसे आठवत होते. ही पूर्ण आठवणच विलक्षण आहे, त्याच्या तरेल संवेदनेची साक्ष देणारी आहे. कृती क्रमांक पुढची क आहे. खालील उतार्याच्या आधारे दिलेल्या कृती करायच्या 4 गुण. आणि हा जो परिच्छेद आहे हा तुमच्या पाठ्यपुस्तकातला नाही, तर पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा हा उतारा आहे. काळजीपूर्वक वाचून उत्तरं पाहूया आपण. लोकसाहित्यातील शब्दसाहित्यात म्हणजे लोकवाङ्मय, लोककथा, लोकगीते, म्हणी, उखाणे, आहाणे, वाक्प्रचार इत्यादी प्रकार मोडतात. त्याचप्रमाणे लोकपुराणे, जातीपुराणे, न्यायनिवाड्याच्या पारंपरिक सनदा त्यातच मोडतात. शब्देतर साहित्यातील कृतीप्रधान साहित्यात लोकनृत्य, लोकसंगीत, लोकवाद्य, लोकनाट्य, हस्तकला, चित्र, शिल्प, अन्य हस्तकला व रांगोळी मोडते. याशिवाय लोकक्रीडा, लोकज्योतिष, लोकवैद्यक, लोकाचारातील विधाने, तोडगे, व्रताचार मोडतात. भावप्रधान साहित्यामध्ये लोकभ्रम, लोकरूढी, चालीरीती, लोकनीती, लोकश्रद्धा मोडतात. लोकसाहित्याचा अभ्यास हा केवळ भूतकाळातील संस्कृतीचा अभ्यास नसून मानवी संस्कृतीच्या आरंभापासून माणसाने अबोधपणे जतन केलेल्या जिवंत सांस्कृतिक जीवनाचा तो शोध आहे. म्हणूनच वर्तमान हा भूतकाळाने घडवलेला असतो आणि त्याचे भविष्य हे भूतवर्तमानाच्या आधाराने उभे राहिलेले असते. याची समृद्ध जाण लोकसाहित्याच्या चिकित्सक अभ्यासातून येऊ शकते. भारतीय लोकसाहित्याला समृद्ध अशी वैविध्यपूर्ण परंपरा आहे. भारतातल्या प्रमुख भाषांमधल्या लोकसाहित्यात लोकसंस्कृतीचे काही समान घटक आढळतात. सर्व भाषांमधल्या लोकसाहित्यात व्यक्तिजीवनातल्या विविध टप्प्यांवर विधिसंस्कार प्रसंगाची गीते, श्रमपरिहारार्थ गायली जाणारी रंजनपर गीते, सण उत्सवांची निगडीत विधी गीते व ऋतुगीते हे विविध प्रकार विपुल प्रमाणात आढळतात. लोकसाहित्य आणि लोकाचार हे लोकसंस्कृतीच्या अध्ययनाचे प्राथमिक आणि प्रमुख साधन आहे. परंतु लोकसाहित्य वाङ्मयीन साहित्यातून लोकसंस्कृतीच्या प्रदीर्घ प्रवाहाचे समग्र दर्शन घेता येते. यावर कृती आहेत. नंबर 1, वर्गीकरण करायला सांगितले 2 गुणांच्यासाठी. अ, शब्दसाहित्य कोणतं आणि ब, कृतीप्रधान साहित्य. इथे उत्तर घेतलेलं आहे. अ, शब्दसाहित्यामध्ये येतं लोककथा, लोकगीते, म्हणी, उखाणे, आहाणे, वाक्प्रचार, लोकपुराणे, जातीपुराणे, न्यायनिवाड्याच्या पारंपरिक सनद आहे. पहिल्या ओळीतच उत्तर आहे. आणि दुसरा आहे कृतीप्रधान साहित्य ब, लोकनृत्य, लोकसंगीत, लोकवाद्य, लोकनाट्य, हस्तकलामध्ये चित्र, शिल्प, अन्य हस्तकला, रांगोळी, लोकक्रीडा, लोकज्योतिष, लोकवैद्यक, लोकाचारातील विधिविधाने, तोडगे, व्रताचार. आणि यानंतर दुसरी कृती आहे तुम्हाला माहीत असलेल्या एखाद्या लोकसाहित्याविषयी थोडक्यात माहिती लिहा 2 गुणांच्यासाठी. आता हे जे एवढे प्रकार दिलेले आहेत लोकसाहित्याचे, तुम्ही कुठलाही प्रकार यापैकी एखादा लिहू शकता. आता आपल्याला नाटक आहे, तुम्ही नाटकावरही लिहू शकता,
पण इथे मात्र मी लोककथेवर घेतलेलं आहे. तुम्हाला माहीत असलेल्या एखाद्या लोकसाहित्याविषयी थोडक्यात माहिती सांगा. उत्तर, आता मी लोककथा म्हणजे काय थोडी माहिती घेतली आहे. तुम्ही दुसरंही लोकसाहित्य लिहू शकता. लोककथा म्हणजे पारंपरिक आणि परंपरेने बोलीभाषेत असलेली कथा होय. लोकसाहित्याप्रमाणेच लोककथा लोकनिर्मित आणि लोकांनीच राखलेली असते. एखादी प्रमुख घटना किंवा प्रसंग लोकांच्या मनावर बिंबलेला असतो, तो लोककथेमध्ये प्रचलित होत जातो. या कथांसाठी बहुधा कोणत्याही प्रकारचे पुरावे नसतात. तसेच या कथा पूर्वी या लिखित स्वरूपातही आढळत नसत. कथाकार आपल्या माहिती किंवा आवडीप्रमाणे त्यात बदल करत जातो. त्यामुळे मूळ कथेसोबत अनेक उपकथा निर्माण होत जातात. लोककथा तत्कालीन समाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीतिनियम यांचा उहापोह करतात. काही वेळा लोककथा विनोदी स्वरूपातही आढळतात. भौगोलिक स्थानानुसार लोककथांमध्ये स्थानिक निसर्गाचे वर्णन किंवा सहभाग प्रामुख्याने आढळतो. जसे की राजस्थानी लोककथेमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य, तसेच रशियन लोककथेमध्ये बर्फ आणि अस्वले इत्यादी. विभाग क्रमांक 2 सुरू होतोय. पद्य किंवा कवितांचा. त्याला 16 गुण निर्धारित केलेले आहेत. कृती क्रमांक 2 खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुणांच्या कृती आहेत. आता शब्द ही कविता आहे, त्यावरच्या कृती आहेत. 1. कवीच्या जीवनातील शब्दांची भूमिका. आता इथे आणि दोनच भूमिका लिहायच्या आहेत 2 गुणांच्यासाठी, पण मी इथे 4 घेतले आहेत. त्यापैकी कुठल्याही 2 लिहा. 1. माऊलीप्रमाणे कवीला पोटाशी धरले. 2. कवीच्या तापदायक गोष्टींवर सावली धरली. 3. कवीचा तोल सांभाळला. आणि 4. मरणापासून कवीचा बचाव केला. यापैकी कुठलेही 4पैकी 2 लिहा. आणि दुसरा आहे चिडून चिडून सांडणारे. इथे चौकटीमध्ये उत्तर लिहायचं, ते आहे ऊन. चिडून चिडून सांडणारे ऊन, त्याला पण 2 गुण आहेत. आणि ही शब्द कविता आहे. आकांताने हाका घातल्या माझ्या, तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले. माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले. डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा शब्दांच्याच उजेडाने हात दिला. एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हा शब्दांनी सल्ला झेलला. चिडून चिडून सांडत होते ऊन, तेव्हाही शब्दांनी सावली धरली. दिवसाही दाटायचा अंधार, तेव्हा शब्दांनीच हातात बिजली दिली. जगून देणारे काही विसरायचे होते, तेव्हाही शब्दांनीच तोल सावरला. मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला. काही नव्हते हाती वाटे स्वतःचीच भीती, तेव्हा शब्दांनीच पाठीवर हात ठेवला. कधी वाऱ्याने टाळले, कधी निवाऱ्याने टाळले, तेव्हाही शब्दांनीच उरात आश्रय दिला. मी भिकारी, मी शब्दांना काय देऊ? मी कर्जदार, शब्दांचा कसा उतराई होऊ? मी शब्दात शिरलो आणि स्वतःला वाचविले. जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचविले. यावर आणखी कृती आहे स्वमत अभिव्यक्तीची. 3. आयुष्यातील नकारात्मकता कवीच्या शब्दात व्यक्त करा. 4 गुण. किंवा मानवी जीवनातले शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. आपण दोन्ही पण या कृती सोडवणार आहोत. आयुष्यातील नकारात्मकता कवीच्या शब्दात व्यक्त करा. उत्तर, शब्द या कवितेमध्ये कवी यशवंत मनोहर यांनी वाट्याला आलेल्या आपल्या खडतर व समस्याप्रधान आयुष्यात शब्दांनी कसे सावरले व उमेदीत आयुष्य जगण्याचा कसा धीर दिला याचे हृदयद्रावक वर्णन केले आहे. त्यांच्या आयुष्यात अनेक नकार वाट्याला आले. आयुष्यात आलेल्या बिकट संकटांना त्याने निरुत्तर निखारे असे म्हटले आहे. जीवनात न सापडलेल्या योग्य दिशेला त्यांनी डोळ्यासमोर आलेला अंधार म्हटले आहे. गतकाळातील कटू आठवण त्यांना आगीसारखी होरपळून टाकणारी वाटते. आयुष्यातील तापदायक प्रसंगांना ते चटके देणारे ऊन म्हणतात. असे जगून देणारे नकार त्यांना मरणाच्या प्रवाहात ढकलतात. स्वतःच्या अस्तित्वाचीच त्यांना भीती वाटू लागते. अशा प्रकारच्या भयकारी नकार आणि बिकट दुःखदायी आयुष्यात कवीला फक्त साहित्याचा आधार वाटतो. पुढची कृती आहे. मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, इतिहास, भूगोल, भाषा, साहित्य यातून संस्कृती जन्माला येते. संस्कृती जीवनधारणेची मूल्ये जोपासते. यात भाषा म्हणजे शब्द यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जन्माला आलेले मूल शब्द शिकत जाते व भाषेतून व्यक्तिमत्व संपन्न होते. म्हणून शब्द ही मानवजातीला लाभलेली अमूल्य देणगी आहे. शब्दामधून माणूस आपले विचार, भावना व कल्पना मांडतो. शब्द हे विचारविनिमयाचे अनोखे साधन आहे. शब्द हा माणसाचा उबदार श्वास आहे. शब्दांनी जगातील वेगवेगळ्या संस्कृती एकमेकांशी जोडल्या आहेत. शब्दातून माणुसकीचे जतन व संवर्धन होते. आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचण्याचे शब्द हे समर्थ साधन आहे. जनावरे व आपण यातला भेद शब्दांमुळे कळतो. नराचा नारायण करण्याची अमोघ शक्ती शब्दांमध्ये आहे. साहित्य, शास्त्र, कला व विज्ञान यांचा मूलाधार शब्दच आहेत.
मानवी जीवन मूल्ये शब्दामध्ये साठवलेली आहेत. शब्द हे एकाच वेळी शस्त्र व शास्त्रही आहे. परंपरा आणि नवता या शब्दांमधून पिढीला आकळतात. असा हा अनन्यसाधारण शब्द मानवी जीवनाचे जीवन आहे. कृती क्रमांक दुसऱ्यातली ब. खालीलपैकी कोणत्याही 4 कृती सोडवा. 8 गुण आहेत. 6 दिले आहेत, त्यातल्या 4 सोडवायच्या. 8 गुण म्हणजे 1 कृती सोडवली तर 2 गुण मिळतील. 1. तोंडे कोमेली बाळांची झळा उन्हाच्या लागून या ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. 2. पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा. 3. जवळून गेली सपेरी तर आपुल्या मंद पावल्यांमधल्या गंधा या ओळीतील भावसौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. 4. अर्थ स्पष्ट करा. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके. 5. शब्दांचे सामर्थ्य अफाट असते या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा. 6. चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात, पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. क्रमांक 1. तोंडे कोमेली बाळांची झळा उन्हाच्या लागून या ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. उत्तर. कवयित्री इंदिरा संत यांच्या प्राणसई कवितेत पावसाच्या आगमनापूर्वीच्या स्थितीचे वर्णन केले आहे. उन्हाने तप्त झालेल्या वातावरणाचे परिणाम लहान तान्हुल्या बाळांनाही सोसावे लागत आहेत. त्यांच्याही जीवाची काहिली झाली आहे. त्यांची कोवळी तोंडे कोमेजून गेली आहेत. त्या कोवळ्या चेहऱ्यांचा कोमेजून जाण्याचा उल्लेख करताना कवयित्री कोमेली ही नवीन सौंदर्य प्रतिमा वापरतात. त्यामुळे या तान्हुल्या बाळांच्या चेहऱ्यावरील कोमल भाव प्रकट होतात. क्रमांक 2. पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा. उत्तर. झाडांच्या मनात जाऊ या कवितेमध्ये कवी नलेश पाटील यांनी उत्कटपणे वसंतातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांना आवाहन केले आहे. वसंत ऋतू हा ऋतूंचा राजा आहे. या ऋतूमध्ये सृष्टीला बहर येतो. झाडांना नवी पालवी फुटते. ती कोवळी लुसलुशीत पालवी पोपटी रंगाची असते. आम्लान ताजेपणाची चमक पानांवर झळकते. सदाबहार वसंत ऋतूची चाहूल आधी कोकिळ पक्षाला लागते. तो वसंत ऋतूच्या आगमनाचा हर्ष कुहू कुहू स्वरात गाऊन जगाला सांगतो. कवी म्हणतात की वसंतातील सौंदर्याचा आस्वाद आपल्याला जर मनोभावे घ्यायचा असेल तर आपण झाडांशी एकरूप व्हायला हवे. त्यांच्या मनात शिरून पानांचा विचार आपणच व्हायला हवे. नवीन पानांमधली या पोपटी पालवीची स्पंदने अनुभवायची असतील तर आपण स्वतः कोकिळ पक्षी होऊन गायला हवे. कोकिळ पक्ष्यांच्या स्वरातून निसर्गाची एकरूप होण्याची उत्कट व भावपूर्ण अवस्था अतिशय विलोभनीय प्रतीकातून कवीने मांडली आहे. क्रमांक 3. जवळून गेली सपेरी तर आपुल्या मंद पावल्यामधल्या गंधा या ओळीमधील भावसौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. कवी बासी मर्ढेकर यांनी दवात आलीस भल्या पहाटी या कवितेमध्ये स्वप्नवत येणारी प्रेयसी व गूढपणे तिचे निघून जाणे यातील कातरता व व्याकुळता सहज पण तरळ संवेदशील प्रतिमांमधून व्यक्त केली आहे. पहाटेच्या वेळी शुक्र ताऱ्याच्या तेजाने आसमंत उजळावा अशी आलेली प्रेयसी तरल पावलामधली शोभा फुलवीत जवळून गेल्याचा भास होतो. गतकाळातील प्रेमभाव तिच्या डोळ्यात दिसत नाही. कोमल ओल्या आठवणी तिला स्मरत नाहीत. तळहातावरील रेषा वाचता येत नाहीत. तिचा सारा अनोळखी भाव कवीला व्याकुळ करतो. पहाटेच्या विरळ व धुसर ढगांच्या शोभेत आलेली प्रेयसी जाताना मात्र तिच्या प्रेमाचा गंध मागे दरवळत ठेवून निघून जाते. अभ्रांच्या शोभेत प्रियेचे येणे व निघून जाणाऱ्या मंद पावलांमधला गंध मागे उरणे यातील हृदयस्थ कातर करणारा भाव कवीने उत्कटपणे व्यक्त केला आहे. क्रमांक 4. अर्थ स्पष्ट करा. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके. उत्तर. संत ज्ञानेश्वरांचे मराठी भाषेवर प्रेम होते. अमृतापेक्षाही गोड असलेल्या मराठी भाषेविषयीची गौरवाची भावना आणि आपल्या शब्दसामर्थ्यावर असणारा सार्थ विश्वास व्यक्त करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझ्या मराठी भाषेतून निर्माण होणाऱ्या शब्दात रसपूर्णता आहे, पण प्रत्यक्षात अमृताचा गुणधर्म माधुर्य गोडवा आहे. मी माझ्या भाषेतून अमृतापेक्षाही किंवा अमृताशी पैज जिंकणारी अशी ही रसाळ व गोडवा असणारी अक्षरे निर्माण करेन. ती इतकी रसयुक्त माधुर्य अनुभवणारी जीवनदायी असतील की त्यांच्यातील गोडवा अनुभवल्यानंतर प्रत्यक्ष अमृतालाही स्वतःचा कमीपणा जाणवेल इतकी रसाळ अक्षरे मी मराठी भाषेतून निर्माण करेन, जेणेकरून श्रोत्यांना या अक्षराचा आस्वाद घेताना माधुर्याची कमतरता जाणवणार नाही. क्रमांक 5. शब्दांचे सामर्थ्य अफाट असते या विधानाबाबत तुमचा अनुभव
लिहा. मी 9वीत असतानाची गोष्ट. आता तुम्ही ही गोष्ट आहे यापेक्षा वेगळी गोष्टही लिहू शकता. 8वीत पहिला क्रमांक आल्याने सर्वच मित्र माझ्या अवतीभोवती फिरायचे. त्यामुळे मीही जरा हवेतच तरंगत होतो. परिणाम व्हायचा तोच झाला. मी अभ्यासात मागे पडलो आणि पहिल्या घटक चाचणीत नापास झालो. मला स्वतःचीच लाज वाटू लागली. आता घरी काय सांगू? आई बाबांना तोंड कसे दाखवू असे मला झाले. माझी ही अवस्था गोरे सरांनी पाहिली. माझ्या मनातले विचारही कसे कोण जाणे, पण त्यांनी जाणले. त्यांनी मला जवळ बोलावले. माझे काय चुकले ते मला सांगितले. इतकेच नाही तर मला धीरही दिला. प्रत्येकाच्या आयुष्यात चुका होतात, परंतु त्या सुधारून पुढे जाणारे यशस्वी होतात हे त्यांनी समजावले. पुन्हा नव्याने उभं राहायला ते मदत करतील असं आश्वासन दिलं. त्यांच्या शब्दांनी मला उभारी आली आणि मी जोमाने अभ्यास करून 9वीला पुन्हा यश संपादन केले आणि नंतर पुन्हा मागे वळून पाहिलंच नाही. गोरे सरांच्या शब्दांनी योग्य दिशा दिली म्हणून मी आज आयुष्यात आत्मविश्वासाने उभा राहू शकलो. क्रमांक 6. चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात, पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते. या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा. उत्तर. 4 पिढ्यांची जीवनशैली उलगडत कवयित्री नीलम मानगावे यांनी पैंजण या कवितेतून स्त्री स्वातंत्र्याचा आग्रह समर्थ व ओघवत्या शब्दशैलीत ठामपणे व्यक्त केला आहे. कवयित्रीच्या आजीने 2-2 किलोंचे अवजड पैंजण रूढी परंपरेचे जोखड म्हणून मिरवले. रूढी परंपरा निमूटपणे पाळण्यात तिचे विश्व बंदिस्त झाले. कवयित्रीच्या आईने पैंजण नाकारले, पण तोरड्या स्वीकारल्या. म्हणजे तिच्या मनाला स्त्री स्वातंत्र्याची चाहूल लागली, पण तिलाही सर्व बंधने शिथिल करता आली नाहीत. कवयित्रीने स्वतः पैंजण व तोरड्या दोन्ही हद्दपार केल्या. अंगण ओलांडून बाहेरच्या जगात पाऊल टाकले. मोकळा श्वास घेतला. आधुनिक चपला, बूट, सँडल पायात अडकवले, परंतु तरीही पूर्ण स्त्री स्वातंत्र्य तिला उपभोगता आले नाही. आजी व आईच्या जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर तिची जीवनशैली काहीशी मुक्त होती, परंतु कधीकधी चपला घसरल्या, सँडल टोचले आणि बूट चावले म्हणजे बंधनाचा थोडा जाच कवयित्रीला सहन करावा लागला. घर सोडून, घराच्या म्हणजेच रूढीच्या जाचक जोखडापासून बाहेरच्या जगात श्वास घेण्याची मुभा मिळवली. या मुक्त स्वातंत्र्यासाठीच थोडीशी बंधने कवयित्रीने स्वीकारली. अतिशय सूचक शब्दात कवयित्रीने प्रस्तुत ओळीतून कवयित्रीच्या पिढीची होणारी घुसमट व्यक्त केली आहे. विभाग 3 साहित्य प्रकार आहे नाटक आणि त्यावर 12 गुण आहेत. कृती क्रमांक 3 अ. खालील उत्तराच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 6 गुण आहेत. 1. नाटकाची 2 ध्येये लिहायची 2 गुण आणि 2. नाट्यसंहितेचे 3 घटक लिहायचे 2 गुण. इथे उत्तर घेतलेलं आहे. पहिल्याचं नाटकाची ध्येय सामाजिक स्थितीचे यथार्थ आणि रसपूर्ण दर्शन घडवणे हे नाटकाचे ध्येय असते. आणि 2. नाट्यसंहितेचे 3 घटक संवाद, रंगसूचना आणि स्वगत. आणि परिच्छेद आहे आपण पाहूया. नाट्यसंहितेचे स्वरूप. नाटकात महत्त्वाची असते ती संहिता. नाट्यसंहिता जितकी परिपूर्ण, दर्जेदार, तितकेच नाटकाचे यश खात्रीलायक. शब्द आणि कथानक जितके सशक्त, तितके नाटक उंचीवर जाणार हे निश्चित. एक कथाबीज घेऊन नाटककार त्याभोवती घटना व पात्र यांची गुंफण करतो. कथानकात नाटककार वैशिष्ट्यपूर्ण रचना करून नाटक रंगतदार करतो. त्यासाठी कथानक दमदार असावे लागते. समाजातील विविध स्तरातील लोकांना जिव्हाळ्याचे वाटणारे विषय नाटककार मांडतो. सामाजिक स्थितीचे यथार्थ आणि रसपूर्ण दर्शन घडवणे हे नाटकाचे ध्येय असते. इथे एक उत्तर सापडलं. अशा स्थितीचे दर्शन घडवताना माणसाच्या मनोव्यापारांची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. पात्रांच्या मनोव्यापाराच्या दर्शनासाठी नाटकातील स्वगताचा परिणामकारकपणे वापर केला जातो. त्यामुळे नाटकातील कथानकाला साजेशी पात्र रचना नाटककाराला करावी लागते. नाटकातील पात्रांचे असे शाब्दिक चित्रण करणे की ज्यामुळे नाटकाचा तोल सांभाळला जाईल ही जबाबदारी नाटककाराला पार पाडावी लागते. कथानकातील आशयात संघर्षाशिवाय रंगत येत नाही. परस्पर विरोधी स्वभावातून, कृतीतून, भावभावनांच्या तणावातून संघर्ष निर्माण होऊ शकतो. भूमिकांच्या परस्पर नात्यातील संघर्ष, भूमिका, परिस्थिती यातील संघर्ष यामुळे नाटक परिणामकारकपणे वाटते. नाटकातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद. खटकेबाज, चुरचुरीत, नर्मविनोदी संवाद नाटकाची रंगत वाढवतात. नाट्य विषयाला साजेसे संवाद नाट्यकृतीतील आशय योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. संवादफेकीमुळे नाटकाचा बाज प्रेक्षकांना कळतो. संवाद, रंगसूचना, स्वगत या त्रयींनी नाट्यसंहिता तयार होते. इथे एक उत्तर सापडलं.
कथानकातील प्रसंग बदल, दृश्य बदल, बदललेला काळ इत्यादी संबंधीची सूचना नाटककार कंसातील रंगसूचनांमधून देतो. त्यामुळे कथानकाचे अस्पष्ट दुवे जोडले जाऊन संदर्भ स्पष्ट होतात आणि कथानकाचा प्रवाह सहजतेने पुढे जात राहतो. आशयाला साजेशी भाषाशैली संपूर्ण नाट्यकृतीला उठाव देते, त्यातील अधिक भाषिक सौंदर्य खुलवते. यावर कृती क्रमांक 3 आहे. नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकासंबंधी तुमचे मत लिहा. 2 गुण आहेत. किंवा नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडविणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. आपण यावरील या दोन्ही कृती सोडवणार आहोत. नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकासंबंधी तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर: नाटक ही एक समूह कला आहे. त्यातील नाटककार हा पहिला व महत्त्वाचा घटक आहे. नाटककाराला नाटक लिहिण्यासाठी सशक्त कथाबीज सुचते व त्यातून नाट्यसंहिता निर्माण होते. नाट्यसंहिता लिहिण्यासाठी नाटककाराला नाटकाच्या सर्व अंगांचे ज्ञान आवश्यक असते. नाट्यसंहितेसाठी पूर्वतयारी महत्त्वाची आहे. सशक्त, दर्जेदार व परिपूर्ण कथाबीजाभोवती नाटककार निवडक घटना व व्यक्तिरेखा यांची गुंफण करतो. नाट्यतंत्रानुसार नाटकाची वैशिष्ट्यपूर्ण रचना करावी लागते. समाजातील विविध स्तरातील जनमानसाला जिव्हाळ्याचे वाटणारे विषय घेऊन मनोव्यापारांचे यथार्थ रसपूर्ण दर्शन घडवणे हे नाट्यसंहितेचे मर्म आहे. कथानकाला साजेशी निवडक पात्ररचना करणे व परस्पर विरोधी स्वभावातील ताणांमधून संघर्ष निर्माण करणे हा नाट्यसंहितेचा आदिबंध आहे. संवाद हा नाट्यसंहितेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चुरचुरीत, नर्मविनोदी, कधी खटकेबाज तर कधी भावोत्कट संवादाची पकड नाट्यसंहितेत असावी लागते. अशा प्रकारे संवाद, संघर्ष, मनोव्यापारातील चढउतार, स्वगतातील भावपूर्णता व रंगसूचना यांच्या समतोल मेळातून नाट्यसंहिता सशक्त होते. किंवा नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडविणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. उत्तर: नाटक ही एक समूह कला आहे. तशीच ती सामाजिक कला आहे. नाटक ही प्रेक्षकांसाठी दाखवली जाणारी दृक व श्राव्य कला आहे. नाट्यकलेत लोकांच्या सहभागाचा अंतर्भूत आहे. त्यामुळे नाटकामध्ये त्या त्या काळातील समाजाचे व बदलत जाणाऱ्या समाजाचे चित्रण केले जाते. समाजातील माणसांचा स्वभाव, मनोव्यापार, भावभावना यातील विविध छटांचे दर्शन नाटकातून घडवले जाते. किंबहुना समाजाचे वास्तव चित्रण नाटकात प्रकर्षाने होत असते. सामाजिक समस्यांचा उहापोह नाटकात नगण्य समजला जातो. संगीत, व्यावसायिक किंवा प्रायोगिक कोणत्याही नाट्यप्रकारात समाजव्यवस्था मध्यवर्ती असते. नाटक हा समाजमानाचा आरसा आहे. म्हणून नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे असे म्हटले जाते. कृती क्रमांक 3 ब आहे. खालील कोणत्याही 3 कृती सोडवा. 6 गुण आहेत. 4 पैकी 3 सोडवायच्या, 6 गुण म्हणजे 1 कृती सोडवली तर 2 गुण. 1. गायक नट कृष्णराव यांच्या चाहत्यांच्या भेटीचे वर्णन 6 ते 8 ओळीत तुमच्या शब्दात करा. 2. ध्यानीमनी नाटकातील शालूचे वागणे योग्य की अयोग्य ते सहकारण तुमच्या शब्दात मांडा. 3. सुंदर मी होणार मधील सुंदर या शब्दाचा तुम्हाला समजलेला अर्थ थोडक्यात लिहा. 4. तुम्हाला समजलेले डॉक्टर ही भूमिका नाट्याच्या आधारे स्पष्ट करा. क्रमांक 1. गायक नट कृष्णराव यांच्या चाहत्यांच्या भेटीचे वर्णन 6 ते 8 ओळीत तुमच्या शब्दात करा. उत्तर: ज्येष्ठ नाटककार कृष्णराव कोकण ते मुंबई असा प्रवास करत असतात. याचे कारण असते मुंबईत संयोजक वाघमारे यांनी आयोजित केलेला त्यांचा सत्कार समारंभ. टांगा, एसटी, ट्रेन असा टप्प्याटप्प्याने त्यांचा प्रवास चालला आहे. ट्रेनमध्ये प्रवासात त्यांना त्यांच्या नाटकावर, त्यांच्या अभिनयावर, त्यांच्या गायकीवर प्रेम करणारा चाहता भेटतो. गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये हा कृष्णरावांना साक्षात दंडवत साष्टांग नमस्कार घालतो. त्यांच्या पायात आडवे पडून पाय गदागदा हलवतो व कर्जतच्या माझ्या घरी यायला तयार झाल्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही असा धमकीवाजा इशारा देतो. शेवटी कृष्णराव कर्जतला त्याच्या घरी जाण्यास तयार होतात. या चाहत्याने अगदी लहानपणापासून कृष्णरावांची नाटके पाहिली आहेत. तो प्रेमाने कृष्णराव व त्यांची पत्नी यांना कर्जतच्या बंगल्यावर घेऊन जातो. तिथे त्या दोघांना ओवाळतो आणि निघताना कोथिंबिरीच्या 21 जुड्या भेट म्हणून देतो. शिवाय मुंबईपर्यंत जाण्यासाठी स्वतःची डॉज गाडी ड्रायव्हरसकट देतो. क्रमांक 2. ध्यानीमनी नाटकातील शालूचे वागणे योग्य की अयोग्य ते सहकारण तुमच्या शब्दात मांडा. उत्तर: प्रत्येक स्त्रीच्या मनात मातृत्व ही भावना असते. मूल नाही झाले तरी मातृत्व ही भावना कमी होत नाही. निपुत्रिक असलेले मातापिता हे
कुत्रा किंवा तत्सम प्राण्यावर प्रेम करून ही भावना शमवताना आपण पाहतो. नाट्य उतार्यात शालूच्या मातृत्वाच्या भावना नैसर्गिक आहेत. मूल नसताना मुलं आहे असे स्वप्न ती साक्षात पाहते. त्यातून मोहित या काल्पनिक मुलाचा जन्म आहे. कुठलीही माता जशी मुलावर निरातिशय प्रेम करेल तसेच प्रेम शालू या काल्पनिक मुलावर करते व आपली अतृप्त मातृत्वाची भावना पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी शालूची नजर त्यांच्या बाळाला लागेल म्हणून तिला बारशाला बोलवायला नाकारले. या खुळ्या सामाजिक समजुतीमुळे शालू पिसाळल्यागत झाली आणि मोहितचे स्वप्न खरे मानू लागली. असल्या मागासलेल्या सामाजिक चालीरीतीचा हा दोष आहे. म्हणून शालूचे वागणे तिच्या मानसिक पातळीवर योग्य आहे असे मला वाटते. 3. सुंदर मी होणार मधील सुंदर या शब्दाचा तुम्हाला समजलेला अर्थ थोडक्यात लिहा. उत्तर. सुंदर मी होणार या पु ल देशपांडे लिखित नाटकातील प्रस्तुत नाट्य उतार्यामध्ये दिलेल्या दिदीच्या व्यक्तिरेखेतील बदल अधोरेखित करताना तिच्या संवादातून शेवटी सुंदर होणे या संकल्पनेचा गर्भित अर्थ नाटककारांनी उलगडलेला आहे. सुंदर हा शब्द शरीराचे सौंदर्य या अर्थी येथे अभिप्रेत नाही. हे सौंदर्य व्यक्तिमत्वाचे आहे. तुमचे व्यक्तिमत्व हे तुमच्या मनाच्या प्रगल्भ वैचारिक पातळीवर उठावदार ठरते. तुमची भाषा व तुमचे वर्तन यातील मेळ महत्त्वाचा आहे. तसेच प्रगत व पुरोगामी विचारसरणीवर तुमचे सामाजिक व्यक्तिमत्व तत्वनिष्ठ ठरते. मानवतेवर आधारित तुमची वैचारिक बैठक हवी. असे सर्वांग संपन्न व्यक्तिमत्व होणे म्हणजे आपण सुंदर होणे होय. अशा प्रकारे जाचक बंधने झुगारून स्वातंत्र्यप्रिय असणे व स्वातंत्र्याचा श्वास इतरांना देणे हा सुंदर शब्दाचा अर्थ आहे. क्रमांक 4. तुम्हाला समजलेले डॉक्टर ही भूमिका नाट्याच्या आधारे स्पष्ट करा. उत्तर. डॉक्टर हे एक समंजस मातृहृदयी असं पात्र आहे. आपल्या प्रेमाचा त्याग करून महाराजांनी केलेल्या अनेक अपमानांना सहन करून डॉक्टर महाराजांजवळ राहिले. महाराणींनी मृत्यूपूर्वी आपल्या मुलांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. ती त्यांनी अगदी निष्ठेने सांभाळली. आपल्या या अपत्याचा सांभाळ करता करता त्यांनी स्वतःच्या अनेक इच्छांचा त्याग केला. त्याबद्दल कोणतीही तक्रारही त्यांच्या मनात नाही. त्यांना महाराजांनी प्रचंड त्रास दिला आहे, पण तरी हसतमुखाने मुलांना प्रेम देण्यात त्यांनी कसूर केली नाही. मुले मोठी झाली, संस्थान बरखास्त झालेलं आहे. अशा अवस्थेत महाराज त्यांना आपल्या सेवेतून मुक्त करतात. खरं तर त्यांना या वयात मुलांचा आधार हवा असतो. त्याच काळात मुलांपासून, राज्यापासून ते त्यांना दूर करतात. सहनशील, प्रेमळ, त्यागी असं हे व्यक्तिमत्व आहे. विभाग क्रमांक 4 उपयोजित मराठी आणि त्याला 18 गुण निर्धारित केलेले आहेत. कृती क्रमांक 4. खालील दिलेल्या कृतींपैकी कोणत्याही 3 कृती सोडवायच्या. 5 पैकी 3 सोडवायच्या. 18 गुण आहेत, म्हणजे एक कृती सोडवायला 6 गुण. 6 त्रिक 18. क्रमांक 1. सूत्रसंचालकाने व्यवस्थित पूर्वतयारी केली तरच सूत्रसंचालन उत्तम होऊ शकते. या विधानाची सत्यता पटवून द्या. मुद्दे आहेत: कार्यक्रमाची यशस्वीता, चौफेर वाचन, जमेच्या बाजू, आवाजातील चढउतार. 2. मुद्रित शोधनासाठी लागणारी कौशल्ये सविस्तर लिहा. मुद्रित शोधन एक कला व शास्त्र, भाषेचे ज्ञान आवश्यक, व्याकरण व्यवस्था, लेखन, विषय संदर्भ यांची उत्तम जाण आवश्यक. 3. मौखिक अनुवादकाची कार्यक्षेत्रे खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मौखिक अनुवाद म्हणजे दुभाषकांच्या संधी, पर्यटन सेवा, समूह दूरभाष, संगणकाचा वापर, विशेष नैपुण्ययुक्त अनुवाद, समूह संबोधन अनुवाद, गुगल ट्रान्सलेटर. 4थी कृती आहे: खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 12 ते 14 ओळीत ब्लॉग लेखन करायचंय. अ. मैत्री तंत्रज्ञानाशी. ब. महाविद्यालयातील पहिला दिवस. 5. उत्कृष्ट संभाषण कौशल्य आणि बहुआयामी व्यक्तिमत्व हे यशस्वी रेडिओ जॉकीचे महत्त्वपूर्ण पैलू आहेत. स्पष्ट करा. मुद्दे: मनोरंजनाचे विविध कार्यक्रम दिवसभर चालू, एकसुरीपणा टाळण्यासाठी मध्ये मध्ये बोलून संवाद साधणे, इंग्रजी, हिंदी, स्थानिक भाषा यांची सरमिसळ करून बोलणे, भाषांवर प्रभुत्व आवश्यक, आवाजात अवरोहांचा उपयोग, किस्से, रंजक माहितीचा साठा, बहुआयामी व्यक्तिमत्व. आपण 6 गुणांच्यासाठी सविस्तर उत्तर पाहूया. 1. सूत्रसंचालकाने व्यवस्थित पूर्वतयारी केली तर सूत्रसंचालन उत्तम होऊ शकते. या विधानाची सत्यता पटवून द्या. मुद्दे: कार्यक्रमाची यशस्वीता, चौफेर वाचन, जमेच्या बाजू, आवाजातील चढउतार. उत्तर: सूत्रसंचालक हा कार्यक्रमाचा आरसा असतो. श्रोत्यांना दिसणारा पहिला चेहरा हा सूत्रसंचालकाचा असतो. तो कार्यक्रमाचा वक्ता नसला तरी आकर्षणाचा विषय असतो.
आज सूत्रसंचालनात या क्षेत्राला वलय किंवा ग्लॅमर प्राप्त झाले आहे. त्यामुळे सूत्रसंचालकाकडे जबाबदारीने पाहिले जाते. वेगवेगळ्या सत्रांना एकत्र गुंफण्याचे काम सूत्रसंचालक करीत असतो. कार्यक्रमाच्या विषयानुरूप सूत्रसंचालकाला पूर्वतयारी करावी लागते. विशेष म्हणजे ही तयारी केवळ एका कार्यक्रमासाठी सीमित असून चालत नाही. या पूर्वतयारीत सातत्य टिकवून ठेवावे लागते. कवितेच्या समर्पक ओळी, कथेतील काही प्रसंग, चुटकुले, महत्त्वाच्या घटना यांच्या नोंदी किंवा पाठांतर असावे लागते. पूर्वतयारीसाठी वाचनाचा परीघ मोठा ठेवावा लागतो. या सर्वांचा उपयोग प्रत्यक्ष सूत्रसंचालनात एका सत्रातून दुसऱ्या सत्रात जाताना निवेदक करू शकतो, ज्यामुळे कार्यक्रम चैतन्यमय होतो. पूर्वतयारीमुळे सूत्रसंचालकाचा आत्मविश्वास वाढतो. त्याचे प्रतिबिंब कार्यक्रमाच्या यशस्वीतेत दिसून येते. क्रमांक 2. मुद्रित शोधनासाठी लागणारी कौशल्ये सविस्तर लिहा. मुद्रित शोधन एक कला व शास्त्र. भाषेचे ज्ञान आवश्यक. व्याकरण व्यवस्था, लेखन, विषय संदर्भ यांची उत्तम जाण आवश्यक. उत्तर: मुद्रित शोधन ही एक कला आहे. तसेच मुद्रित शोधनाला स्वतःचे शास्त्र आहे, नियमावली आहे. आज मुद्रित शोधनाकडे उत्तम व्यवसाय म्हणूनही पाहिले जाते. चांगला मुद्रित शोधक भाषा अभ्यासाने, साधनेने, चिकाटीने मुद्रित शोधनाला उत्तम दर्जा प्राप्त करून देऊ शकतो. मुद्रित शोधनासाठी भाषेचे ज्ञान असणे फार महत्त्वाचे आहे. भाषेची व्याकरणिक अवस्था, व्यवस्था, लेखन नियम, विषय संदर्भ इत्यादींचा सखोल अभ्यास असणे गरजेचे आहे. यासोबत आशय संगती, संदर्भाची अचूकता याचा तपशील माहीत असणे आवश्यक असते. वाचन हा मुद्रित शोधनासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पुस्तकांसोबत विविध माध्यमे, संकेतस्थळांना भेटी याद्वारे मुद्रित शोधनात ज्ञान अद्ययावत ठेवावे लागते. मुद्रण विषयक तंत्र, संकेत यांची माहिती असणे गरजेचे असते. मुद्रित शोधकाला विविध विषयांची आवड व समज असणे आवश्यक असते. क्रमांक 3. मौखिक अनुवादकाची कार्यक्षेत्रे खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मौखिक अनुवाद म्हणजे दुभाषकाच्या संधी, पर्यटन सेवा, समूह दूरभाष, संगणकाचा वापर, विशेष नैपुण्य युक्त अनुवाद, समूह संबोधन अनुवाद, गुगल ट्रान्सलेटर. उत्तर: एका भाषेतील प्रतिपादनाचे दुसऱ्या भाषेत सलग व यथार्थ असे मौखिक रूपांतर म्हणजे मौखिक अनुवाद होय. 1. दुभाषक. व्यवसाय क्षेत्रात दुभाषक म्हणून मोठ्या संधी आहेत. शासकीय भेटीत परदेशात दुभाषकाची गरज असते. आंतरदेशीय सामायिक योजना राबवताना दुभाषक महत्त्वाचा असतो. राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, मंत्री यांची भाषणे सर्व दृष्टींनी काळजीपूर्वक व अचूक सादर होण्यासाठी अनुवादकाची आवश्यकता असते. 2. जनसंपर्क. विमानतळ, रेल्वे स्टेशन, अतिथीगृहे, दूरध्वनी, प्रवासी आवक जावक अशा ठिकाणी योग्य पद्धतीने माहितीचा प्रसार होण्यासाठी अनुवादकाची आवश्यकता असते. 3. समूह दूरभाष. यामध्ये अनुवादकाची 2 पद्धतीची भूमिका असते. परदेशी व परभाषी सहकाऱ्यांशी होणारा मौखिक व्यवहार. अनुवादकाने सर्वप्रथम समजून घेऊन दूरध्वनीवर संपर्क साधणे. यजमान, परदेशी सहकारी व अनुवाद यांच्यात समूह दूरभाष योजने. 4. संगणकामार्फत भाषांतर व अनुवाद. अतिशय जलद गतीने भाषिक व्यवहार हे संगणकामार्फत साधता येतात. आंतरजाल हे या दृष्टीने उपयोगी आहे. 5. विशेष नैपुण्ययुक्त अनुवाद सेवा. तंत्रज्ञ, परदेशी भांडवल, सल्लागार यांच्या मदतीने व सहभागाने देशात खाजगी व सरकारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात औद्योगिक, व्यापारी, सांस्कृतिक इत्यादी प्रकल्प राबवले जातात. त्यामधील चर्चामध्ये दुभाषकांची गरज असते. 6. समूह संबोधन अनुवाद. या प्रकारात चर्चासत्रे, अभ्याससत्रे, प्रशिक्षण सत्रे, व्यावसायिक विशेषज्ञांचे मेळावे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषद इत्यादींचा समावेश होतो. बुद्धिजीवी, बहुश्रुत, राजकारणपटू यासाठी काम जास्त प्रमाणात असते. या कामाचे स्वरूप तुलनेने कठीण असल्याने आव्हानात्मक समजून तज्ज्ञ अनुवादकाने करणे योग्य ठरते. 7. गुगल ट्रान्सलेटर, गुगल अनुवादक. संगणकाच्या या माध्यमातून अनुवाद प्रक्रिया सोपी झाली आहे, परंतु त्यातील अचूकतेची खात्री देता येत नाही. क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 12 ते 14 ओळीत ब्लॉग लेखन करा. मैत्री तंत्रज्ञानाशी. महाविद्यालयातील पहिला दिवस. मैत्री तंत्रज्ञानाशी यावर मी लिहिलेलं आहे. यात वेगळं तुम्ही लिहू शकता. मैत्री तंत्रज्ञानाशी. आजचा काळ तंत्रज्ञानाचा असला तरी केवळ भीतीपोटी अनेक जण तंत्रज्ञानाच्या वापरापासून दूरच राहतात. तंत्रज्ञानाबाबत भीती न बाळगता गरज आहे ती या तंत्रज्ञानाशी मैत्री करण्याची. मैत्री झाली
तर मोबाईलवर बिले भरण्यापासून वस्तू खरेदीपर्यंत अनेक कामे करता येतील. अनेकदा आजी आजोबा किंवा अगदी आई बाबाही लहानांकडून या तंत्रज्ञानाची माहिती घेऊन या गोष्टी लवकर शिकू शकत नाहीत. कदाचित त्यांची शिकण्याची पद्धत आणि नंतरच्या पिढीची शिकवण्याची पद्धत यात तफावत असते. त्यामुळे तंत्रज्ञानाला घाबरणाऱ्या या पिढीसाठी मानसशास्त्र आणि अनेक वर्षाच्या प्रशिक्षण क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर मोबाईल फोन कळेल अशी पद्धत तयार झाली पाहिजे. त्याच्या मदतीने फोन सायलेंट करणे, टचपॅडचे प्रकार, डिजिटल पेमेंट आणि ऑनलाईन शॉपिंगपर्यंत सर्व गोष्टी या कार्यशाळेत शिकता येतील. ऑनलाईन व्यवहार आज खूप आवश्यक झाले आहेत. तंत्रज्ञानाची मैत्री केल्यास जीवन सुकर होईल. तंत्रज्ञान आणि माणूस यांच्यातील नातं केवळ कामापुरतं मर्यादित नसावं, तर ते परस्पर समज आणि सहकार्याचं असावं. ब्लॉग लिहायचा आहे. महाविद्यालयातील पहिला दिवस यापेक्षा वेगळं तुम्ही लिहू शकता. शाळा संपून महाविद्यालयातील जीवनात प्रवेश करणे म्हणजे जणू एका विश्वातून दुसऱ्या विश्वात जाण्यासारखे असते. कानी कपाळी आता तुम्ही मोठे झाले आहात, जबाबदारीने वागा अशा सूचना मिळत असतात. बालपण संपल्याची हुरहुर तर तारुण्याची चाहूल लागण्याची उत्सुकता अशा संमिश्र भावनेने मन भरून गेलेले असते. माझ्याही मनाची अशीच अवस्था असताना मी महाविद्यालयात प्रवेश केला. सुदैवाने 10वीत गुण चांगले मिळाले असल्याने मनासारखे महाविद्यालय मिळाले होते. गणवेशाची कटकट नसल्याने छानपैकी मॉडर्न स्टाईलची जीन्स आणि टी शर्ट घालून महाविद्यालयात प्रवेश केला. प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षकाने अडवले. अजून ओळखपत्र नसल्याने रिसीट दाखवून प्रवेश केला. विस्तीर्ण पसरलेली महाविद्यालयाची इमारत पाहून मन दडपून गेलं. त्याभोवती छान हिरवळ असलेला बगीचा होता. फुलांचे ताटवे डोलत होते. फुलांसारखीच गोड मुले मुली गप्पा मारत इकडे तिकडे बागडत होते. मी कोणालाच ओळखत नव्हतो. त्यामुळेच ते सर्व रमणीय दृश्य मनात साठवतच इमारतीच्या आत शिरलो. माझी रिसीट पाहून तिथल्या एका शिक्षिकेने मला माझा वर्ग दाखवला. मी मुकाट वर्गात जाऊन बसलो. वर्ग भरलेला होता. मग एक एक शिक्षक येत गेले. प्राचार्य आले. त्यांनी महाविद्यालयाची पहिली माहिती दिली, नियम समजावून सांगितले आणि वर्ग सोडून दिला. 2-4 मुलामुलींशी बोलून मैत्री केली. पण एकूणच पहिला दिवस प्रसन्न गेला. तीच प्रसन्नता घेऊन मी घरी गेलो. क्रमांक 5. उत्कृष्ट संभाषण कौशल्य आणि बहुआयामी व्यक्तिमत्व हे यशस्वी रेडिओ जॉकीचे महत्त्वाचे पैलू आहेत. स्पष्ट करा. मुद्दे, मनोरंजनाचे विविध कार्यक्रम दिवसभर चालू, एकसुरीपणा टाळण्यासाठी मध्ये मध्ये बोलून संवाद साधणे, इंग्रजी, हिंदी, स्थानिक भाषा यांची सरमिसळ करून बोलणे, भाषांवर प्रभुत्व आवश्यक, आवाजात आरोह अवरोहांचा उपयोग, किस्से, रंजक माहितीचा साठा, बहुआयामी व्यक्तिमत्व. उत्तर: रेडिओ चॅनलवर सकाळपासून रात्रीपर्यंत मनोरंजनाचे कार्यक्रम दिवसरात्र सुरू असतात. कधीकधी तीच ती गाणी ऐकवली जातात. अशा वेळी मध्ये मध्ये बोलणारा निवेदक श्रोत्यांचे मनोरंजन करीत असतो. रेडिओ जॉकी स्थानिक भाषा, हिंदी, इंग्रजी यांची सरमिसळ करून श्रोत्यांशी संवाद साधत असतो. यासाठी मिंग्लिश म्हणजे मराठी इंग्लिश, इंग्लिश हिंदी इंग्लिश असे शब्दप्रयोग वापरले जातात. यासाठी आरजेचे भाषेवर प्रभुत्व असावे लागते. रेडिओ जॉकीची भाषा प्रवाही, रसिक श्रोत्यांचे मन प्रसन्न करणारी, ताण दूर करणारी असावी. आरजेचा आवाज ही त्याची ओळख असते. विचार, भावना, संवेदनांच्या प्रकटीकरणासाठी आवाजातील आरोह अवरोहांचे चांगले ज्ञान असावे लागते. सराव करावा लागतो. प्रसंग व परिस्थितीनुसार निवेदनात व आवाजात आवश्यक ते बदल करावे लागतात. निवडलेली गाणी, किस्से सांगताना अधूनमधून आवश्यक असणाऱ्या माहितीची पेरणी खुबीने करावी लागते. उत्कृष्ट भाषण, संभाषण, लेखन कौशल्य आत्मसात असणारे बहुआयामी व्यक्ती उत्तम रेडिओ जॉकी होऊ शकते. प्रश्न किंवा विभाग शेवटचा आहे 5वा व्याकरणाचा आणि व्याकरणावर 24 गुण निर्धारित केलेले आहेत. कृती क्रमांक 5. खालील कोणत्याही 7 कृती सोडवायच्या आहेत. खालील वाक्यातील शब्दशक्तीचा प्रकार ओळखून लिहायचा आहे. 2 प्रकार ओळखायचे, 2 गुण आहेत. 1. साहित्य क्षेत्रात ही कादंबरी कैलास लेणे आहे. यातली शब्दशक्ती ओळखायची. पर्याय: अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. तर पहिल्याचं उत्तर आहे लक्षणा. क्रमांक 2. पुस्तक हीच माझी अपत्य. पर्याय: अभिधा, लक्षणा, व्यंजना. याचं उत्तर आहे व्यंजना शब्दशक्ती आहे. खालील काव्यपंक्तीतील काव्यगुण ओळखा. 1. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. पर्याय: प्रसाद, माधुर्य, ओज. आणि यामध्ये प्रसाद हा काव्यगुण आहे. 2. रामरावांनी आपली सर्व मालमत्ता दान केली. या वाक्यात रामरावांचा कोणता गुण दिसून येतो? पराक्रम, उदारता, करुणा. आणि उत्तर आहे उदारता. हे 2 मार्काला. 2 काव्यगुण ओळखायला, शब्दशक्ती ओळखायला 2 गुण आणि काव्यगुण ओळखायला 2 गुण. क्रमांक
क. खालील वाक्यातील सूचनेप्रमाणे कृती करायच्या आहेत. त्याच्यासाठी 2 गुण आहेत पहा. 1. राजू वारंवार कॉफी पितो, त्याच्या आईला आवडत नाही. केवळ वाक्य म्हणजे 2 वाक्यांचं 1 वाक्य करायचं आहे असं होईल. राजूचे वारंवार कॉफी पिणे त्याच्या आईला आवडत नाही. 2. जे चकाकते ते सोने नसते. वाक्य प्रकार ओळखायचा आहे. तो मिश्र वाक्य आहे. जे ते जे आलेलं आहे त्यामुळे गौणत्व बोधक उभयान्वयी अव्यय असल्यामुळे ते मिश्र वाक्य. ड. खालील वाक्यापुढे दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. 2 गुण आहेत. 1. तो विद्यार्थी अडखळत वाचत असतो. साधा भूतकाळ करायचा. उत्तर आहे त्या विद्यार्थ्याने अडखळत वाचले. 2. महेश शाळेत जातो. काळ ओळखून लिहायचा आहे. पर्याय अ. साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ. उत्तर आहे साधा वर्तमान काळ. क्रमांक कृती 5वी आहे. खालील शब्दगटातून विशेषण व विशेष्य निवडून लिहायचं आहे. 2 गुण आहेत. शब्दगट वेळ, कार्यक्रम, फावला आणि अभूतपूर्व. आता यामध्ये विशेष्य आहे वेळ, कार्यक्रम आणि विशेषण आहे फावला, अभूतपूर्व. ई. शब्दभेद स्पष्ट करणारी चौकट पूर्ण करा. शब्द दिलेला आहे पहिला दिन, त्याचा अर्थ आहे दिवस. पहिली वेलांटी असेल तर दिवस आणि वाक्यात उपयोग करायचा त्याचा प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला. दुसरा दिन आहे, याला दुसरी वेलांटी आहे, त्याचा अर्थ होतो गरीब, दुबळा आणि वाक्यात उपयोग महात्मा फुले यांना दीन दुबळ्यांचा कळवळा होता. वेलांटी बदल आहे, वाक्य आणि अर्थही बदल आहे. ई. खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 2 गुण आहेत. 1. कायापालट होणे. कायापालट होणे या वाक्प्रचाराचा अर्थ म्हणजे कायमचा बदल किंवा परिवर्तन. आता त्याचं उदाहरण किंवा अर्थ पाहू. वाक्यात उपयोग त्याच्या मेहनतीमुळे त्याच्या जीवनात कायापालट झाला आहे. 2. काजवे चमकणे. काजवे चमकणे वाक्प्रचाराचा अर्थ काजव्यांचा प्रकाश किंवा चमकदार असणे. उदाहरणार्थ रात्रीच्या आकाशात काजवे चमकताना दिसतात. उ. गटात न बसणारा शब्द शोधा. 2 गुण आहेत. पहिला गट खाणे, पिणे, शहाणे, नाणे. आता ह्या गटात न बसणारा शाणे. आता इथे नाणे दिसतंय पण तिथे शब्द टायपिंग मिस्टेक झाला आहे. तिथे जाणे असा शब्द आहे तर शहाणे गटात नाही बसत. 2. त्याला, तुला, मला, माणसाला. गटात न बसणारा शब्द आहे माणसाला. आणि शेवटचं कृती ए. खाली दिलेल्या पर्यायातून पारिभाषिक शब्द निवडून लिहायचा आहे. आता इथे दिले झुलॉजिस्ट, झेरॉक्स, व्हेरिफिकेशन, रनवे आणि 2 गुण आहेत त्याला. 1 आहे धावपट्टी. धावपट्टीला म्हणतात रनवे आणि 2 पडताळणी, त्याला म्हणतात व्हेरिफिकेशन. हे शब्द तिथे लिहायचे आहेत. धन्यवाद. अशा प्रकारे आपण 11वी कला मराठी विषयाची कृतीपत्रिका सोडवलेली आहे. एक सराव परीक्षा म्हणून त्याचा तुम्ही अभ्यास नक्की करा. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि या प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला उपयोग होतो किंवा नाही याची कमेंट नक्की सांगा. म्हणजे मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला किंवा नाही. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.